मला जे काय बोलायचं आहे ते मी पत्रकार परिषदेत बोलेन असं देखील त्यांनी म्हटलं होतं। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करते। गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करत आलेले आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या अगोदर 96 मध्ये माझे वडील स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी यांनी सुद्धा सुधाकरराव नाईक साहेबांना मुख्यमंत्री जे होते आपल्या राज्याचे त्यांना हरवलं आणि त्यावेळेला शिवसेनेची पताका या ठिकाणी रवल्या गेली। त्याचबरोबर त्यानंतर या मतदारसंघामध्ये त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालीच पाहिजे हा आग्रह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याकडे केला आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं तालुका खोडा आणि जिल्हा लिहा। त्या जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून आज वाशिमकर जनता त्यांना ओळखते आणि 99-2000 पासून या मतदारसंघाचं मी परत एकदा प्रतिनिधित्व करत असताना या जिल्ह्यामध्ये जिल्हा झाला पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आली आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामधली पहिली रेल्वे पूर्णा खंडवा अकोला याला मी मान्यता घेतली। अवघ्या 7 वर्षामध्ये या रेल्वेला ब्रॉडगेज मध्ये आपण रूपांतरित करून घेतलं आणि आज आपण बघतोय की वाशिम येथून भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जातो आहोत। त्याचबरोबर यवतमाळचा जर विषय या ठिकाणी सांगायचा झाला तर वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेला सुद्धा 9-10 मध्ये आपण मंजुराती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने याला जी काही गती मिळाली ती आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब हे जेव्हा प्रधानमंत्री या पदावर विराजमान झाले त्यावेळेला 14 मध्ये आपण या रेल्वेला खऱ्या अर्थाने फार गती दिली। जमीन अधिग्रहण हा फार मोठा विषय असतो आणि त्याला माझे 7 वर्ष गेले। 7 वर्षानंतर ते आपण PM पोर्टल वरती त्याला गती देण्यासाठी समाविष्ट केलं आणि त्यानंतर त्याला एवढी गती आपण दिली की आता आज आपण बघतोय की मागच्या 2 महिन्यापूर्वी आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये आले असताना आपण हिरवी झेंडी या वर्धा नांदेड यवतमाळच्या कळंब ते वर्ध्यापर्यंत रेल्वे चालवण्यासाठीच्या दृष्टिकोनातून झेंडी दिल्या गेली। आता रेल्वे ही यवतमाळमध्ये आलेली आहे आणि यवतमाळकरांची ही जी काही अपेक्षा होती आशा होती स्वप्न होतं त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम यवतमाळ वाशिमची खासदार म्हणून मी केलेलं आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं हायवेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विणलं आणि मला सांगताना आनंद वाटेल की एकही रस्ता आज रोजी नॅशनल हायवेने किंवा हॅमच्या रस्त्यांनी सुटलेला नाही। संपूर्ण ठिकाणी आता रेल्वे आणि हायवेचं जाळं आपण या ठिकाणी विणलेलं आहे। त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अजून आनंद वाटेल की शकुंतला रेल्वे ही यवतमाळ वर्धा आणि अकोल्यामधून आणि वाशिम मधून जाते। या रेल्वेसाठी अनेक कित्येक वर्षापासून मी प्रयत्न करत होते, प्रत्येक मंत्र्यांकडे मी जात होते, परंतु ती निक्सन कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे 19 मध्ये एका मंत्री महोदयांनी रेल्वे मंत्र्यांनी की मी एवढे कोटी रुपये त्या कंपनीला नाही देता येणार अशा पद्धतीचा त्यांचा रोल असल्यामुळे मला 19 मध्ये ती मंजूर करता आली नाही। त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये 2.5 वर्ष आपले गेलेत। नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली। त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे 50% भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला, ते आपण बघितलं। त्याचबरोबर वाशिम, पुसद, माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा 50%चा निधी आपण दिलेला आहे। 11 बॅरेजेस वाशिम मध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे। त्याचबरोबर 3 नवीन बॅरेजेसला सुद्धा आपण
वाशिममध्ये मान्यता मिळवून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे। एवढ्यावर मी थांबले नाही, तर आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं, केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं। यवतमाळला सुद्धा केंद्रीय विद्यालय आणलं आणि यवतमाळला 24 कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले। यवतमाळला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्राकडून 150 कोटी रुपये आणलेत। आणि आज रोजी या ठिकाणी असणारं नवोदय विद्यालय असेल, केंद्रीय स्कूल असेल, डिग्री कॉलेज असेल, साखऱ्यासारखा एखादा 2 कोटीची मोठी अद्यावत शाळा असेल, या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे कामं मी करून घेतली। एवढेच नाही, अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या 25 वर्षामध्ये मी केली। आणि हे कामं मी आपल्याला का सांगते, तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे, ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोकाजोका आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे। याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते। तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती, तोही केला। आंबेडकरांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मी या ठिकाणी दिला। अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये केलेले आहेत। परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे। एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे। मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं, कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही। परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्व आहेत, आमच्या पक्षाचे। आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी 85 पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घराने त्यासाठी योगदान दिलेलं आहे। आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, रात्रीचे 12 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे, लोकांसाठी पोटतिडकीने काम करतायत, त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीच्या या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे। या ठिकाणी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत, त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचं सहभाग लागेल। आता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार आहे। काही काल यवतमाळमध्ये पत्रकार परिषद झाली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताईंना वेगळी काहीतरी जबाबदारी दिली। मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे। शिवसेनेची खासदार म्हणून काम करते, शिवसेनेची जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पहिलीपासूनच पाहला। लहानपणापासून मला बाळकुड होतं, माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही। मी जर ठरवलं असतं इतक्या 25 वर्षाच्या कालखर्दीमध्ये तर अनेक पद मी उपभोगू शकले असते, परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं। माझं ती तर खंत वाटली म्हणून प्रचाराला बाहेर पडलेले नाहीये, मी नाराज होणाऱ्यांमधली नाही असं भावना गवळी म्हणाली। मी काम केलंय त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गौण आहे। माझ्यासाठी पक्ष हा महत्त्वाचा आहे। आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्त्वाचे आहेत, आदरणीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या
जनतेला मोदी साहेबच पाहिजे, त्यांच्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे.